नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी आपल्यासाठी बायडन ॲग्रो या युट्यूब चॅनलवर एक बॅरिक्स या कंपनीविषयीचे आपले प्रतिनिधी आहेत आत्माराम आगाव सर. हे आपल्याला बॅरिक्स या कंपनीचे दर्जेदार उत्पादनाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहेत. तर आपण चला तर जाणून घेऊया त्यांच्याकडून बॅरिक्स या कंपनीच्या प्रोडक्ट विषयीची माहिती. नमस्कार, मी आत्माराम आगाव, बॅरिक्स ॲग्रो सायन्स प्रतिनिधी. पहिले तर धन्यवाद बॅरिक्स ॲग्रो चॅनलवर बोलण्याची संधी दिली. तर आपल्या कंपनीचा बॅरिक्स ॲग्रो सायन्स हा सुमिटोमो ॲग्रोकेमिकलचा ग्रुप आहे आणि आपल्या कंपनीचा बॅरिक्स कंट्रोल, रूट चार्जर आणि प्लांट चार्जर हे प्रोडक्ट येतात. तर त्याबद्दल मी थोडक्यात माहिती देतोय. आपलं बॅरिक्स कंट्रोल हे जे आहे हे सड, मर, भुरी, डावणी, मर, करपा या सर्व प्रकारच्या बुरशीवर काम करतं. आणि जे यामध्ये कंटेन आहे तो मिथाइल पॅरेबेन आणि प्रोपाइल पॅरेबेन आहे. मिथाइल पॅरेबेन आणि प्रोपाइल पॅरेबेन म्हणजे याचं कार्य असं असतं की जे जमिनीत आपल्या हानिकारक बुरशी असते, हानिकारक बुरशीला नष्ट करण्याचं काम मिथाइल पॅरेबेन, प्रोपाइल पॅरेबेन काम करतं. त्यानंतर आपला हा प्रोडक्ट आहे रूट चार्जर. रूट चार्जर मध्ये अमिनो पॉलिसॅकॅराइड, किटो ऑलिगोसॅकॅराइड आहे. किटो ऑलिगोसॅकॅराइडचं काम जे असतं ते नेमॅटोडचे जे जीव असतात ते नष्ट करण्याचं काम करतं आणि मुळाभोवती एक लेअर तयार करतं, प्रोटेक्शन लेअर. त्यामुळे आपल्या मुळांना संरक्षण मिळतं. आणि जे त्यानंतर जे प्रोडक्ट येतो आपला प्लांट चार्जर. प्लांट चार्जर मध्ये अमिनो ऍसिड, सीवीड आणि न्यूट्रिएंट्स असं मिळून बनवलेला प्रोडक्ट आहे. हा फुल धारण्यासाठी उत्तम प्रकारे कार्य करतो. फुलाचं फळात रूपांतर करण्याचं काम करतं, ड्रॉपिंग थांबवतं आणि फुल धारण्याची संख्येत वाढ करतो. आपण जे आता या 3 प्रोडक्ट विषयीची माहिती सांगितली आहे, तर आता सततचा 8 दिवसापासून हा मुसळधार पाऊस पडत आहे. तर या मुसळधार पावसामुळे सध्या मिरचीमध्ये पण ड्रॉपिंग होत आहे, अद्रकीला पण पाण्यामुळे सडाचा प्रॉब्लेम येत आहे आणि कपाशीचा पण विल्टिंग सारखा प्रॉब्लेम सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना उद्भवणार आहे या सततच्या पावसामुळे. तर आपल्या या प्रोडक्टचा कसा शेतकऱ्यांना फायदा होईल याविषयी आपलं काय ते 2 शब्दात सांगा तुम्ही. तर मागील वर्षी आपण पाहिलं की अद्रक, टोमॅटो, मिरची या पिकामध्ये सड, विल्टिंग, मर या रोगामुळे 30 ते 35% शेतकऱ्यांचं नुकसान झालं. तर आपण आता हे जे प्रोडक्ट आणलेले आहे बॅरिक्स कंट्रोल आणि रूट चार्जर, यामध्ये हे असं काम करतं की सर्व्हर पण थांबवतं. हे जे वातावरण आहे आता ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, यामुळे मिरची पिकात विल्टिंगचं प्रमाण वाढू राहिलं, अद्रक पिकात सडचं प्रमाण वाढू राहिलं. सड येणे, परत पानावर पिवळे ठिपके वगैरे, पिवळे ठिपके अँथ्राकनोज पण कंट्रोल करतं. आणि जी खालून सड लागणारी जी फ्युजेरियम विल्ट असते आणि मिरची पिकामध्ये जी रॅलस्टनिया सोलेन्सिया नावाची बुरशी असते तिला पण कंट्रोल करतं. हे दोन्ही प्रकारे कंट्रोल करतं. तर याचा बॅरिक्स कंट्रोलचा एकरी 250 ग्रॅम डोस आहे. त्याच्यासोबत रूट चार्जर 500 ml दोन्ही एकत्र करून सोडायचं आहे अद्रक पिकासाठी, अद्रक, मिरची, टोमॅटो सर्व पिकासाठी. ओके. आणि हे बॅरिक्स प्लांट चार्ज आहे, तर याचा कसा उपयोग येईल आपल्याला, काय मेन आपल्याला सांगता येईल? मेन सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्या फ्लॉवर ड्रॉपिंग जास्त चालू आहे सर्वात जास्त. तर बॅरिक्स रूट चार्जर दिल्यामुळे ना फ्लॉवरिंग ड्रॉपिंग होणार नाही, फुलाचं फळात रूपांतर होईल. फुलाचं फळात रूपांतर जर झालं तर ड्रॉपिंगचं प्रमाण कमी होऊन जातं. वापरल्यानंतर यांना काय त्याचा रिझल्ट आला त्याविषयी आपण थोडक्यात पुढे व्हिडिओमध्ये बघू की शेतकऱ्यांचं त्या प्रोडक्ट विषयी काय म्हणणं आहे. तर मी बॅरिक्स कंपनी प्रतिनिधी आत्माराम आगाव आज आलेलो आहे आपण चेतन भोकदम यांच्या शेतात. त्यांनी 15 दिवसापूर्वी बॅरिक्स कंट्रोल आणि रूट चार्जर सोडलेलं आहे आणि आता परत 15 दिवसांनी परत डोस रिपीट करण्यासाठी आणलेलं आहे. चला जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया, काय रिझल्ट आले. तर नमस्कार भाऊ. नमस्कार. तुमचं नाव सांगा. चैतन्य सुनील कदम, पिंपळगाव. मोबाईल नंबर 952743 तुम्ही कधी सोडलं होतं बॅरिक्स कंट्रोल आणि आता 15 दिवस झाले मला रिझल्ट आले. हे झाड जे की नाही पूर्ण सुकलेलं होतं पहिले, आता याला नवीन शेंडा, नवीन डीर, नवीन वगैरे पहिले असं झालेलं होतं. पहिले सुकलेलं होते, पूर्ण झाडांना नवीन रिकव्हर झालेलं आहे. आता मी जे व्हिडिओ बघितले आणि आपण जी माहिती दिली ती खरंच शेतकऱ्याच्या योग्य कामाची आहे आणि मला असं वाटतंय की शेतकरी आपलं चॅनलवर आपल्या प्रोडक्ट विषयी माहिती बघून नक्कीच वापरतील. तरी आपण माहिती दिल्याबद्दल, आपल्या चॅनलला भेट दिल्याबद्दल एकदा आपलं धन्यवाद सर. तुमचं पण, तुम्ही चॅनलवर आपल्या बॅरिक्स ॲग्रोवर बोलण्याची संधी दिली. तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.